की तो कॉन्ट्रॅक्टर नेमका कसा आहे, तो आपल्या घराचं काम चांगलं करेल का. स्टीलमध्ये काटछाट करतात. एखादा कॉन्ट्रॅक्टर कमी रेटने काम घेतो, त्याच्याकडे लेबर नसतात, त्याच्याकडे मिस्त्री नसतात, त्यामुळे तो मिळेल त्या भावात काम घेतो. अशी माणसं असतात की त्यांना साधा सेंटर लाईन प्लॅन, साधा 2D प्लॅन देखील वाचता येत नाही. जर आपल्याला एखादा कॉन्ट्रॅक्टर फायनलाइज करायचा असतो तर त्यावेळेस अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपण बघितल्या पाहिजे, नाहीतर आपला पूर्ण पैसा पाण्यात जाऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जो आपला मागचा व्हिडिओ होता 1000 स्क्वेअर फीटच्या RCC 2 BHK आपल्याला किती खर्च येणार, तो व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं. तो व्हिडिओ तुम्हाला खूप सर्वांना आवडला. पण त्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा खूप सारे कमेंट्स आल्या होत्या की जर आपल्याला आपल्या घराचं काम विथ मटेरियल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे. तर याच टॉपिकवर आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 2 टॉपिक आपण घेणार आहोत. पहिला टॉपिक म्हणजे जर आपण आपल्या घराचं काम करणार आहोत आणि आपल्या घराचं काम विथ मटेरियल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला देणार आहोत, तर ते काम त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी आपण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टींच्या बेसिसवर त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं पाहिजे. आणि दुसरा टॉपिक म्हणजे एकदा जर आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं, त्याच्यानंतर मालक म्हणून, ओनर म्हणून आपली काय जबाबदारी आहे, ओनर म्हणून आपण अजून कोणत्या गोष्टी काम सुरू झाल्यानंतर बघितल्या पाहिजे. तर मित्रांनो, चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला आपलं घर बांधायचं असतं पण आपल्याला वेळ नसतो, आपल्याला स्वतः काम करायला वेळ नसतो. म्हणजे आपण मटेरियल परचेस करून लेबर रेटवर आपण काम करू शकत नाही किंवा आपण आपल्या दुसऱ्या कामामध्ये बिझी असतो. तर आपल्याला असा एक कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर पाहिजे असतो की जो आपल्याला आपलं काम विथ मटेरियल करून देईल. पर स्क्वेअर फीटच्या हिशोबाने आपण त्याला पैसे देऊ. पण अशा वेळेस काय होतं, आपल्याला काम करायचं असतं, आपण खूप मोठी रक्कम त्या घरामध्ये लावणार असतो, तर आपल्याला खूप मोठा प्रश्न असतो की तो कॉन्ट्रॅक्टर नेमका कसा आहे, तो आपल्या घराचं काम चांगलं करेल का. या खूप खूप साऱ्या गोष्टी आपल्याला भेडसावत असतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादा कॉन्ट्रॅक्टर फायनलाइज करतो, जर आपल्याला एखादा कॉन्ट्रॅक्टर फायनलाइज करायचा असतो तर त्यावेळेस अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपण बघितल्या पाहिजे, नाहीतर आपला पूर्ण पैसा पाण्यात जाऊ शकतो, आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर निवडताना अशा काही गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत, त्या तुम्ही केल्या पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जो कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर आपण बघणार आहोत की त्याला काम देणार आहोत, तर त्याचा पास्ट रेकॉर्ड आपण बघितलं पाहिजे. म्हणजे त्याने मागील काही मागील दिवसांमध्ये काही कुठे कामं केले आहेत, कसे कामं केले आहेत, ते कामं बरोबर केली आहेत की नाही, या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर येतो आणि मार्केट रेटपेक्षा 100 रुपये कमी रेटने सांगतो की मी तुमचं काम करून देईल. तर समजा मार्केटमध्ये 1400-1500 रुपये पर स्क्वेअर फीटचा रेट चालू आहे आणि एखादा इंजिनियर किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला म्हणतो मी तुमचं घर 1300 रुपये पर स्क्वेअर फीटने करून देतो. पण ते काम त्याला देण्यापूर्वी त्याने केलेले किमान 5 कामं तरी आपण बघितले पाहिजे की त्याने ते काम कसे केले, निर्धारित वेळेत पूर्ण कंप्लीट केले आहेत का, किंवा त्याने त्या कामांना चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं आहे का, की त्याच्याकडे जे लेबर होते त्यांनी ॲक्च्युअलमध्ये चांगलं काम केलं आहे का, किंवा त्याने ज्या मालकांचे कामं केले आहेत त्यांचा देखील रिव्ह्यू, फीडबॅक आपण घेतला पाहिजे. तसेच इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर जो असेल तर त्याचं मार्केटमधील आपण स्थान बघितलं पाहिजे. कारण आपण खूप सारे पैसे गुंतवणार असतो, त्याच्या भरोश्यावर आपण खूप सारे पैसे त्याला देणार असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो, बऱ्याचशा लोकांचे कॉन्ट्रॅक्टर्स अर्धवट काम सोडून पळून जातात किंवा अर्धवट काम करतात. काही काही चांगले कॉन्ट्रॅक्टर असतात, स्वतःचे पैसे घालून देखील काम करतात. पण बऱ्याच वेळेस मित्रांनो असं देखील होतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतात आणि तो तुमचं काम न करताच किंवा खूप हळूहळू काम करतो किंवा खूप कमी काम करतो आणि खूप जास्त कामाचे पैसे घेतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्कीच बघितल्या पाहिजे. अजून एक, जेव्हा तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम देणार आहात किंवा इंजिनियरला काम देणार आहात, तर त्याच्याकडे जी टीम आहे तर ती टीम बरोबर आहे की नाही, किंवा कारण त्याच्याकडे जे बांधकाम मिस्त्री किंवा सेंटिंग कामाचे मिस्त्री हे आहेत ते बरोबर आहेत की नाही, ते चांगलं काम करतात की नाही, हे देखील आपण शहानिशा करून बघितलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेस काय होतं, एखादा कॉन्ट्रॅक्टर कमी रेटने काम घेतो किंवा जास्त कामं ज्यावेळेस तो घेतो त्याच्याकडे माणसांची कमतरता भासते, त्याच्याकडे लेबर नसतात, त्याच्याकडे मिस्त्री नसतात, त्यामुळे तो मिळेल त्या भावात काम घेतो आणि कोणालाही, म्हणजे जो मिस्त्री नाही, जो साधा लेबर आहे त्याला देखील मिस्त्रीचं काम करायला सांगतो. त्यामुळे तुमचं स्टील बांधणी असेल, ब्रिकवर्क असेल, बांधकाम असेल, या गोष्टी प्रॉपर होत नाहीत. किंवा बऱ्याचशा वेळेस असं असतं मित्रांनो, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे अशी माणसं असतात की त्यांना साधा सेंटर लाईन प्लॅन, साधा 2D प्लॅन देखील वाचता येत नाही, त्याचे डायमेन्शन्स त्यांना समजत नाही.
त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरकडे चांगली माणसं असणं, शिकलेली माणसं असणं किंवा त्यांना तो प्लॅन पूर्णतः वाचता येणं खूप महत्वाचं आहे. अजून एक, आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्टर फायनल करतो त्याच्याकडे आपण तो आपल्याला सांगतो की समजा आपलं एखादं काम ठरलंय 1300 किंवा 1500 रुपये पर स्क्वेअर फीटनी आपल्या घराचं काम आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला दिलंय, तर त्या कामामध्ये तो कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरणार आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला देणार आहे, या सर्व गोष्टी लिखित स्वरूपात आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या कामाचं ॲग्रीमेंट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपलं घर, आपल्या घरासाठी सिमेंट कोणत्या कंपनीचं वापरणार आहे, कॉन्क्रीटसाठी कोणत्या ग्रेडचं सिमेंट वापरणार आहे, बांधकामासाठी कोणतं सिमेंट वापरणार आहे, बांधकामासाठी वाळू वापरणार आहे की बांधकामासाठी आर्टिफिशियल सँड वापरणार आहे, कॉन्क्रीटसाठी काय वापरणार आहे, या सर्व गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. तसेच ज्यावेळेस आपण आपल्या घराचं ड्रॉइंग तयार करतो, 2D प्लॅन आणि 3D प्लॅन तयार करतो, तर त्याचप्रमाणे ते काम होणार आहे का नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. मित्रांनो, काय होतं, बऱ्याच वेळेस आपण जेव्हा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतो आणि त्या कामासाठी आपण एखाद्या इंजिनियरकडनं त्या आपल्या बांधकामाचं स्टील डिझाईन, 2D प्लॅन आणि 3D इलेव्हेशन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस देखील कॉन्ट्रॅक्टर बरेचसे काय करतात की स्टीलमध्ये काटछाट करतात, किंवा जे आपण स्टील दिलेलं असेल, समजा फुटिंगची जर साईज असेल 5 फूट बाय 5 फुटाची फुटिंग असेल, त्यावेळेस सगळे ड्रॉइंग्स प्रमाणे स्टील डिटेलिंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं स्लॅब, फुटिंग, बीम, कॉलम, सर्व स्ट्रक्चरल मेंबर्स हे त्या ॲज पर स्टील डिझाईन प्रमाणे असणं किंवा ते नसल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी काम देणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरकडे लेबर चांगला असणं गरजेचं आहे, कॉन्ट्रॅक्टरची पास्ट हिस्ट्री चांगली असणं गरजेचं आहे, त्याने किमान पूर्वी केलेले 5 कामं आपण बघितले गेले पाहिजे, ते कामं निर्धारित वेळेत झाले की नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्याकडे जे मिस्त्री आहेत त्यांना जे स्टील ड्रॉइंगचे प्लॅन असेल, 2D प्लॅन असेल, सेंटरलाईन प्लॅन असेल, हे वाचता येतात की नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर जे आपण ॲग्रीमेंट करणार आहोत, कॉन्ट्रॅक्टरला जर आपण काम दिलं 1500 रुपये पर स्क्वेअर फीटना, जर ॲग्रीमेंटचा नमुना आपण बघितला पाहिजे, सगळ्या गोष्टी लिस्ट डाऊन करून घेतल्या पाहिजे. सिमेंट असेल, विटा असेल, सगळे बिल्डिंग मटेरियल्स त्यामध्ये मेन्शन करून घेणं गरजेचं आहे. तसेच जर तो टाईल वापरणार आहे तर टाईल कोणती वापरणार आहे, टाईलची साईज, प्लंबिंगसाठी मटेरियल वापरणार आहे ते प्लंबिंग कोणत्या कंपनीचं मटेरियल वापरणार आहे, कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या 2 नंबर कंपन्या देखील आहेत, त्यांचं मटेरियल खूप कमी किमतीत मिळतं पण ते जास्त कालावधीसाठी टिकत नाही. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरणं बिल्डिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या ॲग्रीमेंटमध्ये या सर्व गोष्टीची नोंद करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिक फिटिंग असेल, इलेक्ट्रिक फिटिंगसाठी कोणत्या कंपनीची वायर वापरणार आहे, किंवा प्लास्टर असेल, वॉलपुट्टी असेल, कलर, या सर्व गोष्टी त्यामध्ये मेन्शन करून घेणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, पॉईंट नंबर 2, जर आपण एखाद्या इंजिनियरला किंवा कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं त्याच्यानंतर आपली जबाबदारी काय, एकदा काम सुरू झाल्यानंतर अशा कोणत्या गोष्टी ज्या आपण केल्या पाहिजे त्यामुळे आपला फायदा होईल किंवा नुकसान होण्यापासून आपण वाचवू शकतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण काम करतो किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतो किंवा एखाद्या इंजिनियरला विथ मटेरियल काम देतो त्यावेळेस एक छोटासा खर्च आपण केला पाहिजे. तो खर्च म्हणजे, कारण आपण खूप सारी रक्कम त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत, कारण समजा 1000 स्क्वेअर फीटचं घर पकडलं आणि आपण 1500 रुपये पर स्क्वेअर फीटनी एखाद्या इंजिनियरला किंवा कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं तर साधारणतः 15 ते 16 लाख रुपये आपला खर्च होणार असतो. पण त्यासाठी किंवा एक थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी एक वेगळा इंजिनियर आपण नेमणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 रुपये पर स्क्वेअर फीट खर्च येणार आहे. साधारणतः 15 ते 20 हजारमध्ये तुम्हाला एक चांगला थर्ड पार्टी इंजिनियर मिळू शकतो की जो तुमच्या कामावरती देखरेख ठेवू शकतो, तो तुमच्या कामाला सुपरविजन देऊ शकतो. म्हणजे तुमचा कॉन्ट्रॅक्टर बरोबर काम करत आहे की नाही या गोष्टी तो चेक करणार आहे. त्यामुळे तो इंजिनियर निवडताना देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने निवडला पाहिजे की जो तुमच्या घराचं इन्स्पेक्शन करणार आहे. कारण इन्स्पेक्शन करणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण आपल्या सर्वांनाच या ठिकाणी स्ट्रक्चरल डिटेलिंग असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींचं नॉलेज नसतं. त्यामुळे आपण एक चांगला इंजिनियर नेमणं आणि त्या इंजिनियरनं आपल्या घराच्या कामावरती चांगल्या पद्धतीने सुपरविजन करणं, आपला कॉन्ट्रॅक्टर खरंच चांगलं काम करत आहे की नाही त्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं असतं. तसेच आपण समजा आपल्या घराचे जे स्ट्रक्चरल मेंबर्स असतात, फुटिंग असेल, कॉलम असेल, बीम असेल आणि सर्वात महत्त्वाचं स्लॅब असेल, तर ह्या गोष्टींचं स्टील बांधून झाल्यानंतर ते त्या संबंधित थर्ड पार्टी इंजिनियरकडनं आपण सुपरवाइज करून किंवा त्याच्या देखरेखीखाली पास करून घेतलं पाहिजे. त्याशिवाय कुठलीही कॉन्क्रीट कास्टिंग आपल्या कॉन्ट्रॅक्टरला करू देऊ नये. त्यामुळे काय होतं मित्रांनो, बऱ्याच वेळेस जसं की मी आधी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर काय करतात
की स्टील कमी यूज करतात किंवा आपल्याला त्या गोष्टी कळत नसल्यामुळे ते पटपट घाई करतात आणि स्लॅब असेल, बीम असेल किंवा फुटिंग असेल ह्याची साईज छोटी ठेवतात आणि त्या लवकर कास्ट करतात. त्यामुळे स्टील ज्यावेळेस बांधलं जातं ते त्यावेळेस प्रॉपर इंजिनियरकडनं पास होणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर पासिंग जर ओके असेल तर त्यानंतरच ते कास्ट केलं गेलं पाहिजे. त्यामुळे सर्वात पहिली जबाबदारी एक चांगला इंजिनियर आपल्या सुपरविजनसाठी नेमणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस मित्रांनो ओनर्स आणि मालक काय करतात की छोट्या पैशांसाठी कॉन्ट्रॅक्टर विश्वास ठेवून काम करतात. पण बऱ्याच वेळेस काय होतं त्यांचा खर्च वाया जातो किंवा नंतर त्यांना लक्षात येतं की त्यावेळेस त्या गोष्टी आपण चुकीच्या केल्या आहेत. त्यामुळे एक चांगला इंजिनियर नेमा आणि तुमच्या कामाला चांगल्या पद्धतीची सुपरविजन करून घ्या. पॉईंट नंबर 2 मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपलं काम सुरू करतो त्यावेळेस एक मालक म्हणून आपली अजून एक जबाबदारी असते की घराच्या प्रत्येक स्टेजचे फोटोज आपल्याकडे काढून ठेवले पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण खड्डे खोदले तर त्या खोदलेल्या खड्ड्यांचे फोटो, खाली सोलिंग पीसीसी केली त्या पीसीसीचे फोटो किंवा प्रत्येक स्टेजचे आपण फोटोज काढून आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. कारण काय होतं नंतर समजा बऱ्याचशा वेळेस आपण कॉन्ट्रॅक्टर सोबत इंजिनियर सोबत आपले डिसएग्रीमेंट होतात किंवा इंजिनियर सांगतो कॉन्ट्रॅक्टर सांगतो त्यावेळेस मी एवढं फुल खोल खड्डे घेतले होते, मी 2 फूट सोलिंग केली, पीसीसी केली, मी फुटिंगची साईज ही होती, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं एव्हिडन्स म्हणून त्याचे फोटो काढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की तुमच्या घरासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी या माणसांनी केल्या किंवा या कॉन्ट्रॅक्टरनी केल्या या बरोबर आहे की चूक, त्यासाठी तुम्ही थर्ड पार्टी ओपिनियन देखील घेऊ शकतात. त्यामुळे तुमच्या घराच्या प्रत्येक स्टेजची फोटोज काढून तुमच्याकडे ठेवा. जर तुम्हाला शक्य नसेल प्रत्येक वेळेस साईटवर जाणं तर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल, इंजिनियर असेल किंवा सुपरविजनचा तुमचा जो माणूस असेल त्याच्याकडनं ते फोटोज मागून घेत जा आणि ते वेळच्या वेळी बघत जा. कारण घर एक अशी मोठी गोष्ट असते मित्रांनो. बऱ्याच वेळेस लोक आयुष्यभराची जमापुंजी लावून घराचं बांधकाम करतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देऊन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खूप मोठं नुकसान होण्यापासून तुमचं वाचू शकतं. त्यानंतर पॉईंट नंबर 2, ज्यावेळेस एखादा मोठं काम करणार आहे, ज्यावेळेस आपला स्लॅब कास्ट होणार आहे, ज्यावेळेस आपल्या फुटिंग्स या ठिकाणी कास्ट होणार आहे किंवा ज्यावेळेस एक्सकॅव्हेशन होणार आहे, ग्राउंड बीम किंवा प्लिंथ बीम होणार आहेत, त्यावेळेस आपण स्वतः जातीनं त्या ठिकाणी शक्य असेल तर उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो या अशा गोष्टी असतात किंवा स्ट्रक्चरली आपलं बांधकाम चांगलं राहणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे फुटिंग असेल, स्लॅब असेल, यावेळेस तरी कमीत कमी आपण त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे. जर आपल्याला एखाद्या गोष्टीवर शंका असेल किंवा ही गोष्ट काहीतरी वेगळी वाटत असेल तर त्यावेळेस आपण ताबडतोब ती गोष्ट थांबवली पाहिजे आणि त्यावेळेस संबंधित कॉन्ट्रॅक्टरला किंवा इंजिनियरला बोलवून त्या ठिकाणी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. जर आपल्याला अजून काही डाऊट असतील तर एका संबंधित इंजिनियर असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल यांचं ओपिनियन आपण घेतलं पाहिजे. मित्रांनो मार्केटमध्ये नक्कीच चांगले काम करणारे इंजिनियर्स, चांगले काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स खूप सारे आहेत. ते खूप चांगलं काम करतात, त्यांचं नाव मार्केटमध्ये खूप चांगलं आहे. पण काही छोट्या अशा किंवा एका छोट्या लोकांमुळे किंवा काही कमी लोकांमुळं मार्केटमध्ये नाव एवढं खराब होतं किंवा त्या गोष्टींमुळे खूप मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं. त्यामुळे चांगल्या माणसांचा सल्ला घ्या आणि काम करा. मित्रांनो त्यानंतर जेव्हा आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण पैसे देणार आहोत किंवा आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला, कारण तुम्ही जर तुमच्या घराचं काम 1500 किंवा 1600 जी काही रक्कम असेल त्या स्क्वेअर फीटने जर ठरलं आहे तर तुम्ही काय त्याला पूर्ण पैसे एकाच वेळेस देणार नाही. त्यामुळे किती पैसे केव्हा द्यायचे हे देखील आपण एक पेमेंट शेड्यूल ठरवून घेतलं पाहिजे किंवा एक कामाचे स्लॅब्स ठरवून घेतले पाहिजे. प्लिंथ पर्यंत 5%, 10% जे स्लॅब्स आहेत ते देखील आपण ठरवून घेतले पाहिजे, जेणेकरून तुमचे पैसे देखील जास्त जाणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला काम देखील तेवढ्या प्रमाणात करून देईल. बऱ्याच वेळेस मित्रांनो जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की बऱ्याचशा लोकांनी विश्वास ठेवून कॉन्ट्रॅक्टर्सला कामं दिलीत, त्यामुळे त्यांना पैसे देखील आधीच दिले गेले, ॲडव्हान्समध्ये लोकांना पैसे दिले. त्यामुळे त्यांनी काय केलं, ते पैसे त्यांच्याकडनं खर्च झाले, बाहेर दुसऱ्या कामांवर ते पैसे खर्च होतात. त्यामुळे तुमच्या कामासाठी ते पैसे त्यांच्याकडे राहत नाही. त्यामुळे तुमचं ते अर्धवट काम सोडून निघून जातात किंवा तुमच्या कामाला पूर्ण करण्यास ते टाळाटाळ करतात. त्यामुळे कधी अतिरिक्त पैसे किंवा ॲडव्हान्स पेमेंट आपल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा इंजिनियरला देताना 4 वेळेस विचार नक्की करा. त्यामुळे कामाचे एक ठराविक स्लॅब्स असणं ते असणं खूप गरजेचं आहे. कारण पैसे वेळेत कॉन्ट्रॅक्टरला देणं ही देखील तुमची जबाबदारी आहे. कारण कॉन्ट्रॅक्टर देखील त्याचे माणसं असतात, त्याचे लेबर्स, मिस्त्री, खूप सारी माणसं त्याला सांभाळायची असतात. त्यामुळे पेमेंट जे एक ठराविक जे स्लॅब असते किंवा पेमेंट जे शेड्यूल असतं त्याच्याप्रमाणेच तुमचे पैसे त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला गेले पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं, लोक बाहेरगावी राहतात, समजा जॉब निमित्त लोक मुंबई, पुणे या ठिकाणी असतात आणि त्यांना त्यांच्या गावाला घर बांधायचं असतं. त्यावेळेस काय होतं,
ते आपल्या नातेवाईकांमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे की आपल्या रिलेटिव्हमध्ये एखादा इंजिनियर आहे, अशा माणसं शोधतात आणि त्यांना काम देतात. नक्कीच ही एक चांगली गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा व्यवहार एखाद्यासोबत करतो, त्या व्यवहारामध्ये आपले नातेसंबंध नक्कीच आणले नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला नंतर पश्चाताप होतो. कारण बरेच उदाहरणं असे आलेले आहेत किंवा लोक बरेचसे आम्हाला कमेंट मेसेज करून किंवा कॉलवर सांगतात की एखादा संबंधित नातेवाईक आमचा इंजिनियर होता, संबंधित आमचा एक नातेवाईक आमचा कॉन्ट्रॅक्टर आहे, आम्ही त्याला काम दिलं होतं, तर त्याच्या भरोश्यावर आम्ही काम दिलं, आम्ही काय त्या कामावर प्रत्येक वेळेस जाऊ शकत नाही कारण आम्ही मुंबई पुण्यामध्ये राहतो, पण त्यांनी असं काम केलं, त्यांनी चुकीचं काम केलं. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा सर्व गोष्टी तुमच्याकडनं प्रॉपर झाल्या पाहिजे, त्या ॲग्रीमेंटमध्ये आल्या पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा एक वेळ ठरला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला देणार आहात, तर ते काम तो माणूस किती दिवसात तुम्हाला कंप्लीट करून देणार आहे, ती देखील कामाची एक डेडलाईन ठरली पाहिजे. नाहीतर काय होतं मित्रांनो, बांधकामामध्ये एक नियम आहे, तुमचं बांधकाम जेवढे जास्त दिवस चालणार तेवढे जास्त पैसे तुमचे खर्च होणार आणि तेवढीच तुमच्या कामाची क्वालिटी देखील डाऊन होत जाणार. त्यामुळे एका ठराविक म्हणजे खूप लवकर पण काम झालं नाही पाहिजे आणि खूप उशीर पण तुमच्या कामाला लागला नाही पाहिजे. एका ठराविक वेळेत ते काम पूर्ण झालं पाहिजे, तरच ते एक चांगल्या क्वालिटीचं काम आणि कमी खर्चात किंवा ठरलेल्या खर्चात ते काम होणार आहे. त्यामुळे काम देताना अशा माणसांना द्या जे माणूस खरंच चांगले कामं करतात. तो कॉन्ट्रॅक्टर असो, तो इंजिनियर असो किंवा तो कोणीही असो किंवा कुठला नातेवाईक असो नसो, अशा माणसांना काम द्या. कारण काम प्रामाणिकपणे करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण आयुष्यभराची जमापुंजी लावून आपण कष्टाने घर बांधतो, त्यामुळे एक झालेली चूक, ती बांधकामामध्ये झालेली एक चूक तुम्हाला दुरुस्त करता येत नाही मित्रांनो. ज्यावेळेस फुटिंग असेल, फुटिंगची स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये जर आपल्याला साईज 5x5 मिळाली आणि आपण एखाद्या काळ्या मातीत बांधकाम करत आहोत आणि जर त्या संबंधित इंजिनियरने किंवा कॉन्ट्रॅक्टरने ती प्रॉपर न करता कमी जास्त करून जर बांधकाम केलं पैसे वाचवण्यासाठी, तर त्याचा फटका नंतर तुम्हालाच बसणार आहे. त्यामुळे काम देताना चांगल्या लोकांना काम द्या, जे काम खरंच प्रामाणिकपणे करतात, वेळेत काम पूर्ण करतात, ज्यांच्याकडे माणसं चांगली आहेत, जे ॲग्रीमेंट प्रमाणे कामं करतात, अशा लोकांना कामं द्या. त्यामुळे बांधकाम कधी पण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला देताना ते एकदा काम दिलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं नाही. तुमची जबाबदारी ही संपत नसते, तुमची जबाबदारी ही वाढणार आहे. तुम्ही एखाद्याला काम दिलं तर तुम्ही त्यावर जातीने लक्ष घातलंच पाहिजे, कारण तुमचा हा कष्टाचा पैसा नक्कीच वाचला पाहिजे. तर मित्रांनो, हाच एक छोटासा प्रयत्न होता की खूप साऱ्या कमेंट्स आणि मेसेजेस आम्हाला येत होते की सर असा व्हिडिओ बनवा, आम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला काम दिले तर आम्ही काय केलं पाहिजे किंवा कॉन्ट्रॅक्टरला काम देण्याच्या आधी काय चेक केलं पाहिजे, या गोष्टी सांगा. तर यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या आपल्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.